त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं, यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील। त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये, रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे, फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे, त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो। EWSला 300 चौरस फूटपर्यंत FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर LIGमध्ये 600 चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे।